बरं, आपल्याला कालचा होमवर्क केला? काल नाही, आपण कधी लास्ट टाइम गेल्या आठवड्यात, लास्ट वीक केला मॅम. आपण रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्मचं P/Q फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघितलं, हो ना? यस मॅम. येस मॅम. आता आपण इरॅशनल नंबर पण बघितले होते माझ्या मते आपण ना. इरॅशनल नंबरचं तुम्ही √2 काढलेलं का? √2 आपण काढलेलं का? डिव्हिजन मेथड वापरलेली भागाकार पद्धत वर्गमुळात 2 ची किंमत काढण्यासाठी, आठवते की नाही? वर्गमुळात 2 असे भागाकार पद्धतीने नाही का आपण काढलेले. मग तुम्ही Yes, म्हणालात ma'am, आम्ही काढले आहेत. वर्गमुळात यस मॅम. यस मॅम काढलेले. बर, आता इथे आपल्याला पुढे शिकायचे इरॅशनल नंबर्स. आता इरॅशनल नंबर आपण बघितलं की इरॅशनल नंबर म्हणजे काय बघा, डेसिमल फॉर्म जे आहेत ना ते 3 टाईपचे असतात. आता आपले जे रिअल नंबर्स आहेत ते रिअल नंबर जे आहेत की नाही, ते रिअल नंबर कोणत्या दोन नंबरचं युनियन आहे, संयोग संच आहे. कोणते 2 नंबर मिळून आपले रिअल नंबर्स कशापासून बनतात? आय आणि क्यू. आपण डिव्हिजन मेथड वापरलेली बघा. आर म्हणजे रिअल नंबर्स, आणि रिअल नंबर्स हे कशापासून बनतात? रिअल नंबर आपले रॅशनल आणि इरॅशनल यांचं मिळून रिअल नंबरचा सेट बनतो. येस मॅम. बरोबर ना? रिअल नंबर्स हा वास्तव संख्या, हा जो संच आहे, वास्तव संख्येचा जो संच आहे तो रॅशनल म्हणजे परिमेय संख्या Q आणि इरॅशनल म्हणजे अपरिमेय संख्या Q' यांच्या युनियन केली, युनियन म्हणजे दोन्ही एकत्र केले की काय बनतो? की रिअल नंबरचा सेट बनतो. रिअल नंबर्स हा सगळ्यात मोठा संख्यांचा सगळ्यात मोठा संच जो आहे तो रिअल नंबर्स आहे. आणि त्या रिअल नंबर्स मध्ये रॅशनल आणि इरॅशनल हे सगळे संख्या एकत्र आहेत. आता रॅशनल आणि इरॅशनल ह्या पूर्णपणे वेगळे संच आहेत. आपण बघितले की रॅशनल आणि इरॅशनल हे डिसजॉईंट सेट आहेत. असा कोणताच नंबर नाही जो रॅशनल मध्ये पण येईल आणि इरॅशनल मध्ये पण येईल. पूर्णपणे वेगळे. रॅशनल मध्ये बाकीचे जे सेट आहेत ते सगळे रॅशनल मध्ये येतात. जसं नॅचरल नंबर्स आहे, हे सगळे रॅशनल नंबरचे सबसेट आहेत. बरोबर की नाही? हो टीचर. यस मॅम. स्क्रीन दिसते ना? यस मॅम दिसते. रॅशनल आणि इरॅशनल मिळून आपला रिअल नंबर्स बनतो. आता त्या आपल्याला धड्याचं नाव रिअल नंबर आहे. रिअल नंबर्स म्हणजे आपल्याला दोन्हीच अभ्यास करायचा आहे, रॅशनल पण आणि इरॅशनल पण. त्याच्यातला रॅशनल नंबरचा आपण अभ्यास केलेला आहे. रॅशनल नंबर आपण बघितलंय. एक पहिली जी एक्सरसाइज होती त्याच्यामध्ये रॅशनल नंबर्स लिहिण्याच्या 2 मेथड आहेत. एक आहे P/Q फॉर्म मध्ये आपण लिहितो रॅशनल नंबर, आणि दुसरं डेसिमल फॉर्म मध्ये. डेसिमल फॉर्म रॅशनल नंबरचे 2 टाइप्स आहेत. एक टर्मिनेटिंग आणि दुसरं कोणतं? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. भागाकार संपत रिकरिंग म्हणजे जरी तो टर्मिनेट होत नसला भागाकार, म्हणजे असं असेल 0.5 आणि 0.5 रिकरिंग, वरती रेष असली की समजायचं की तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे. आणि हा जो आहे हा टर्मिनेटिंग आहे. हा 0.5 डेसिमल फॉर्म जो आहे तो टर्मिनेटिंग आहे, आणि 0.5 रिकरिंग म्हणजे वरती डोक्यावर रेष आहे, याचा अर्थ 5 रिकर होत आहे, पुन्हा पुन्हा येणार आहेत, आवर्ती, अखंडित आणि आवर्ती.
आता आपल्याला बघायचंय इरॅशनल. हे रॅशनल नंबर्स आपण शिकलो. इरॅशनल मध्ये बघा, इरॅशनल नंबर्स आहेत क्यू डॅश, हे रॅशनल पेक्षा पूर्णपणे वेगळे. रॅशनल आणि इरॅशनलचा सेट पूर्णपणे वेगळा आहे. इरॅशनल नंबर्स म्हणजे अपरिमेय संख्या, परिमेय आणि अपरिमेय पूर्णपणे विभक्त संच आहेत, म्हणून क्यू आणि क्यू डॅश असं आपण नाव देतो, कारण ते दोन्ही डिसजॉइंट सेट आहेत. इरॅशनल नंबर मध्ये वेगळं काय आहे, तर इरॅशनल नंबरचा जो डेसिमल फॉर्म आहे ना, म्हणजे इरॅशनल नंबर कोणते आपण बघितले, ज्याचं स्क्वेअर रूट मला सांगता येत नाही किंवा ज्याचं क्यूब रूट मला सांगता येत नाही. कोणत्या पण पॉझिटिव्ह नंबरचं रूट जर मला सांगता येत नाही, म्हणजे आता क्यूब रूट ऑफ 8 जर म्हटलं, स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हटलं, स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हटलं, समजा आपलं 20 किंवा 27 आपण घेऊ, फोर्थ रूट ऑफ 16, फोर्थ रूट ऑफ 16. आता हे सगळे जे आहेत ना, हे पण कुठले तरी रूट आहे, काही स्क्वेअर रूट आहे, काही क्यूब रूट आहे, काही फोर्थ रूट आहे. पण यांचे हे जे रूट आहेत ना, ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. कशी व्हॅल्यू माहित आहे, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ना ती रॅशनल नंबर येते. जसं आता 4 आहे, तर 4चा जो रूट स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट 2 येतो. बघा, हे सगळे ना आपण शोधू शकतो, यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करता येतात. तुम्हाला माहित आहे का कसं फाइंड आउट करायचं? म्हणजे आता 16चं फोर्थ रूट जर फाइंड आउट करायचंय तर कसं करायचं? आपण लक्ष देत आहे ना सगळेजण? Yes, ma'am. यस मॅम. नाही, फोर्थ रूट ऑफ 16 म्हणजे काय करायचं? 16चे फॅक्टर्स पडा आणि फोर्थ रूट आपण जसं स्क्वेअर रूट क्यूब रूट काढतो की नाही, स्क्वेअर रूट काढताना आपण काय करतो? स्क्वेअर रूट करताना 2-2 संख्यांचा गट करतो. क्यूब रूट काढताना 3-3 संख्यांचा गट करतो. फोर्थ रूट काढायचंय तर किती संख्यांचा गट करणार? 4 संख्यांचा. 4 सारख्या संख्यांचा गट करायचा आणि त्याच्यातून एकच संख्या घ्यायची असते. म्हणजे याचं फोर्थ रूट जर आहे तर ते 2 मिळणार आपल्याला. कळलं? म्हणजे यांची व्हॅल्यू जी आहे ना ती रॅशनल नंबर आहे. 2 ही रॅशनल नंबर आहे. त्यामुळे हा जर रूट जर तुम्हाला दिलाय फोर्थ रूट ऑफ 16 तर हा रॅशनल नंबर आहे. पण ते जर मी तुम्हाला फोर्थ रूट ऑफ 48 दिलं, बघा फोर्थ रूट ऑफ 48, तर काय येईल बघा आपल्याला? 48 चे आपण फॅक्टर्स काढतो. मग याचे काय होतं माहित आहे? ह्याच्या आपण फॅक्टर्स लिहिताना काय करणार? फोर्थ रूट आहे 2 × 2 × 2 × 2 × 3. हा 4चा सारख्या संख्यांचा गट होतो, त्याच्यातली एक संख्या बाहेर काढायची. पण हा जो 3 आहे ना तो आतमध्येच राहणार फोर्थ रूटच्या साइन मध्ये. हा 2 बाहेर येणार, जो 4चा गट केलाय, कारण फोर्थ रूट आहे त्यामुळे 4 सारख्या संख्यांचा गट करायचा आणि राहिलेली संख्या आतमध्येच राहणार. मग आता इथे हे रूटचं साइन शिल्लक राहील आपल्याकडे. त्यामुळे हा जो नंबर आहे ना, हा जो रूट आहे ना, फोर्थ रूट ऑफ 48, हा काय बनेल? रॅशनल बनेल. रूटचं साइन जर शिल्लक राहिला ना तर याचा अर्थ तो जो नंबर आहे ना हा काय आहे? इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. हे रूटचं साइन शिल्लक राहील. तसं 16च्या याच्यात होत नाही. 16 मध्ये फोर्थ रूट ऑफ 16 मध्ये आपण 2 × 2 × 2 × 2, मग ह्या 4 पैकी एक संख्या बाहेर काढली म्हणजे सगळेच नंबर बाहेर आले, काहीच नाही राहिलं आतमध्ये. मग ते साइन निघून जातं फोर्थ रूटचं, फक्त 2 आन्सर येतो. कळलं का? म्हणजे काही नंबरचे जे रूट कोणतं पण असू दे, स्क्वेअर रूट असू दे, क्यूब रूट असू दे, पण त्याची व्हॅल्यू जर रॅशनल नंबर आली तर तो रॅशनल आहे. आणि जर काही शिल्लक राहिलं रूटची साइन, आता क्यूब रूट ऑफ 27 जे आहे त्याची पण व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. किती आहे क्यूब रूट ऑफ 27?
क्यूब रूट ऑफ 27. 27 चा क्यूब रूट काय आहे? 3. थ्री. कितीचं मॅम? 3. बरोबर. क्यूब रूटचा. फोर्थ रूट ऑफ 256 किती आहे? फोर्थ रूट ऑफ 256. फोर्थ रूट ऑफ 256 साठी फॅक्टर्स पाडा आणि 4 संख्यांचा गट करा. बघा काय राहतंय शिल्लक आतमध्ये रूटच्या साइन मध्ये की नाही. तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 16, 264, 232, 216, 28, 24, 22, 2 2 1 जा 2. आता 4 संख्यांचा गट करायचा. या 4चा एक गट होईल म्हणजे काही शिल्लक नाही राहिलं बघ. 2 2 2 येणार आणि रूट मध्ये काही शिल्लक नाही राहणार. मग हे जे सगळे रूट आहेत ना, हे रूट जे आहेत ते रॅशनल नंबर आहेत. यांचे रूट्स कुठला पण रूट असू दे, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट, पण त्यांची व्हॅल्यूज रॅशनल आहेत तर तो रॅशनल आहे. आणि जर बाकीचे असे काही नंबर्स आहेत ज्यांचे स्क्वेअर रूट येत नाही किंवा त्यांचं सांगता नाही येणार रूट, क्यूब रूट नाही सांगता येणार किंवा फोर्थ रूट नाही सांगता येणार, काहीतरी शिल्लक राहणार आतमध्ये, मग असे जे नंबर्स असतात त्यांना काय म्हणायचं? इरॅशनल. आणि इरॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर त्याचा जो डेसिमल फॉर्म आहे बघा, 2 प्रकारचे डेसिमल फॉर्म आपण रॅशनल मध्ये पाहिलेले. कुठले कुठले पाहिले रॅशनल मध्ये डेसिमल फॉर्म आपण? रॅशनल मध्ये डेसिमल फॉर्म कोणते पाहिले? एक टर्मिनेटिंग होता आणि दुसरा कोणता होता? नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आणि आता इरॅशनल नंबरचा जो डेसिमल फॉर्म असतो की नाही, जर तुम्ही डिव्हिजन मेथडने काढले रूट, तर जे पण इरॅशनल आहे, जसं रूट 2 आहे ज्याचं रूट मला सांगता नाही, रूट 3 आहे, त्यांचं जे डेसिमल फॉर्म येईल ना ते नॉन टर्मिनेटिंग तर असणारच आहे, पण कोणताच नंबर किंवा नंबरचा गट पुन्हा पुन्हा येत नाही, वेगळाच गट परत परत येतो. त्यामुळे रिकरिंग पण नाही होत. नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग म्हणजे रिकर पण नाही होत कोणती संख्या किंवा कोणत्या संख्येचा गट. नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग म्हणजे प्रत्येक वेळेला वेगळं वेगळं काहीतरी येत राहील. 4 1 4 2 4 3 4 4 म्हणजे कुठल्या एकच संख्या किंवा एकच गट पुन्हा नाही येणार, परत परत म्हणजे वेगवेगळी संख्या, आणि भागाकार संपत पण नाही. म्हणून नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म इरॅशनल नंबर्सचा असतो. कळलंय रॅशनल आणि इरॅशनल काय आहे? इरॅशनल मॅम. येस मॅम. आता आपल्याला एक्सरसाइज शिकायची आहे पुढची. बघा, आपल्याला पहिली जी एक्सरसाइज ही जी आहे एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 2.2, याच्यामध्ये पहिलं काय दिलंय? शो दॅट 4 रूट 2 इज अन इरॅशनल नंबर. 4 रूट 2 इज अन इरॅशनल. आता 4 रूट 2 इज अन इरॅशनल नंबर म्हणजे आपल्याला काय प्रूफ करायचंय ते नीट समजलं पाहिजे. बघा, आपल्याला काय शो करायला सांगितलंय? शो दॅट 4 रूट 2 is an irrational number. आता इरॅशनल नंबर हा जो 4 रूट 2 आहे हा इरॅशनल नंबर आहे हे प्रूव्ह करायचं. त्यांना काय माहिती आहे आपल्याकडून पाहिजे, तुम्हाला काय कळलं पाहिजे माहिती याच्यातून? त्यांचं म्हणणं आहे की बघा, रूट 2 जो आहे तो रूट 2 ऑलरेडी इरॅशनल नंबर आहे.
रूट टू इरॅशनलच आहे, पण जो 4 अँड 4 ज्या 4 ने या रूट टू ला मल्टिप्लाय केलंय तो 4 तर रॅशनल नंबर आहे ना. 4 रॅशनल नंबर आहे की नाही? हो मॅम. मग त्यांना काय सांगायचं माहितीये का तुम्हाला, की एक रॅशनल आणि एक इरॅशनल नंबर च मल्टिप्लिकेशन केलं ना तर ते मल्टिप्लिकेशन हे इरॅशनल असतं. म्हणजे 4 आणि रूट टू दोन्ही प्रकारचे नंबर आहेत, एक रॅशनल आहे आणि एक इरॅशनल आहे, बरोबर आहे. पण रॅशनल आणि इरॅशनलचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो नंबर मिळतो तो इरॅशनल आहे. जरी एक नंबर रॅशनल असला आणि एक इरॅशनल असला, त्या दोघांना मल्टिप्लाय केलं की इरॅशनल नंबर बनतो. मी काय बोलली कळलं तुम्हाला? हो टीचर. रूट टू ऑलरेडी इरॅशनल आहे, पण तुम्हाला दाखवायचं की 4 रूट टू सुद्धा इरॅशनल नंबर आहे. मग ते कसं शो करायचं, त्याच्यासाठी आपण एक प्रूफची वापरायची. बघा एक इनडायरेक्ट मेथड असते प्रूफची. इनडायरेक्ट मेथड ऑफ प्रूफ. आता इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय, आता आपल्याला जे शो करायला सांगितले किंवा जे प्रूफ करायला सांगितले की 4 रूट टू इज अन इरॅशनल नंबर, मग जे शो करायला सांगितलंय ना ते नाहीये याच्यापासून सुरुवात करायची. म्हणजे तुम्हाला समजा असं सांगितलं, तुम्हाला समजा एखादी गोष्ट प्रूफ करायला सांगितली की मी समजा सांगितलं की तुम्हाला की तुम्ही इयत्ता 9वी मध्ये नाही, इयत्ता 9वी मध्ये आहात हे सिद्ध करा. तर इयत्ता 9वी मध्ये आहात हे सिद्ध करण्यासाठी मी काय करेन की तुम्ही इयत्ता 9वी मध्ये नाही आहात, पण नाही आहात तर मग तुमच्या माझ्यासमोर अशा काही गोष्टी येणार ज्या तुम्ही 9वी मध्ये आहात हे सिद्ध करतात. म्हणजे अशी काही एक गोष्ट येईल ना माझ्याकडे की जी चुकीची आहे, किंवा तुम्ही ती गोष्ट जी आहे ती तुम्हाला सांगेल की जे आता आहे ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही जर सॉल्व्ह करत गेले ना, इनडायरेक्ट मेथड काय सांगते माहिती आपल्याला, की तुम्हाला जे प्रूफ करायला सांगितले ते आधी सुरुवातच कशापासून करायची की ते तसं नाहीये पासून. म्हणजे आता समजा तुम्हाला 4 रूट टू हे इरॅशनल नंबर सॉल्व्ह करायला, इरॅशनल नंबर शो करायला सांगितले की नाही, मग तुम्ही काय सुरुवात करा की 4 रूट टू इज नॉट अन इरॅशनल नंबर, कारण तुम्हाला ते प्रूफ करायला सांगितले की तो इरॅशनल नंबर आहे. पण तुम्ही सुरुवात कुठून करणार की तो नाहीये इरॅशनल नंबर, इथून करायचे. म्हणजे जे सिद्ध करायला सांगितले ना ते नाहीये, तसं नाहीये, इथून सुरुवात करायची. मग मी पुढे पुढे सोडवत जाणार. मग एका वेळेला असं काही मिळेल ना मला जे मी मानलंय ना त्याच्याशी इरिलेव्हंट असतं, म्हणजे तुम्हाला काहीतरी फॉल्स, चुकीचं काहीतरी मिळतं. आपण काय बोलतो की मग मी जे मानलंय ते चुकीचं आहे. कारण बघा आपण जर सोडवत गेलो ना तर तुम्हाला कळेल इनडायरेक्ट मेथड काय आहे. 4 रूट टू इज अन इरॅशनल नंबर हे मला शो करायला सांगितलंय, तर मी काय करणार, सपोज म्हणजे मानूया, असं मानूया की 4 रूट टू इज इरॅशनल नंबर प्रूफ करायला सांगितले, पण मी काय सांगणार की इज नॉट अन इरॅशनल नंबर नाही, असं मी मानते. ऍक्च्युअली मला सिद्ध करायला सांगितले की तो इरॅशनल आहे, पण मी सुरुवात कुठून करणार की तो इरॅशनल नाहीये. हे कळलं का मी काय बोलली? तो नाहीये, इथून सुरुवात कर. आता तो जर इरॅशनल नंबर नाहीये, 4 रूट टू जर इरॅशनल नाहीये, जर इरॅशनल नाहीये तर तो काय असायला पाहिजे, मानला की 4 रूट टू इज नॉट अन इरॅशनल नंबर. मग जर तो इरॅशनल नाहीये तर तो रॅशनल आहे ऑब्व्हियसली, कारण रॅशनल आणि इरॅशनल पूर्णपणे वेगळे आहेत. जर हा इरॅशनल नाहीये तर ऑब्व्हियसली तो रॅशनलच असणार. मग इथे तुम्ही काय लिहिणार,
जर तो इरॅशनल नाहीये, देअरफॉर 4√2 इज अ रॅशनल नंबर. आता हे मी पुढे पुढे सोडवत जाणार, कारण मी जे मानलंय त्याच्यावरून मी हे पुढे पुढे सोडवत जाणार. आणि एक वेळ अशी येईल की जे काहीतरी चुकीचं मिळणार तुम्हाला, मग मी जे मानलं ते चुकीचं आहे असा त्याचा अर्थ होतो. मग 4√2 हा रॅशनल नंबर जर आहे, तर रॅशनल नंबर म्हणजे काय, जे आपण P/Q फॉर्म मध्ये लिहितो ते रॅशनल नंबर. मग 4√2 जर रॅशनल आहे तर तो सुद्धा मी P/Q फॉर्म मध्ये लिहू शकते, बरोबर आहे. काहीतरी असणार, P काहीतरी न्यूमरेटर, काहीतरी असणार डिनॉमिनेटर. P/Q फॉर्म मध्ये लिहू शकते मी. Q इज नॉट इक्वल टू 0 ही अट असते. रॅशनल नंबर लिहू शकतो ना आपण P/Q फॉर्म मध्ये. 4√2 रॅशनल आहे, मग मी काहीतरी P आणि Q म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात मी तो लिहू शकते. आता मी काय करेन माहितीये का, इथे हा जो √2 आहे ना तो इथेच ठेवेन, आणि हा जो 4 आहे जो रॅशनल आहे तो या इकडे नेईन राईट साईडला. आता 4 इथे मल्टिप्लाय आहे √2 बरोबर, तो फक्त इकडे जाऊन डिनॉमिनेटर मध्ये जाणार. हे कळलं मी काय केलं, 4 खाली गेला. हे कळलं का काय केलं. यस मॅम. टीचर इथपर्यंत कळलं असेल, नसेल कळलं तर विचारा, Yes, काय ma'am. डाऊट असेल. टीचर परत रिपीट करा ना. बघा आपल्याला काय त्यांनी सिद्ध शो काय करायला सांगितलंय, काय दाखवायचं आपल्याला, की 4√2 ही अपरिमेय संख्या आहे. हे आपल्याला सिद्ध करायचंय की 4√2 ही अपरिमेय संख्या आहे. पण आपण सुरुवात कुठून करायची, की इनडायरेक्ट प्रूफ द्यायचंय, इनडायरेक्ट मेथडने प्रूफ द्यायचंय. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे जे मला सिद्ध करायला सांगितलंय ते तसं नाहीये, इथून सुरुवात करायची. म्हणजे 4√2 ही अपरिमेय संख्या सिद्ध करायला सांगितलंय की नाही, मग मी सुरुवात कुठून करणार, की ती अपरिमेय संख्या नाही, इथून सुरुवात करणार. मग ती जर अपरिमेय संख्या नाहीये तर मग ती परिमेय आहे. कारण जर अपरिमेय मध्ये येते नाही, Q' मध्ये नाही, तर Q मध्ये तर नक्कीच असणार, कारण एवढाच Q आणि Q' मिळूनच रिअल नंबर बनतात. आयदर एखादी संख्या Q मध्ये असू शकते किंवा Q' मध्ये, म्हणजे रॅशनल किंवा इरॅशनल. जर इरॅशनल नाहीये त्याचा अर्थ ती रॅशनल असायला पाहिजे, बरोबर आहे. अपरिमेय हो टीचर. आहे हे सिद्ध करायला सांगितलंय, पण मी मानलं की ती अपरिमेय नाही. ती अपरिमेय आहे हे सिद्ध करायचंय, पण मी मानलं की ती अपरिमेय नाही. मग अपरिमेय नाही, मग परिमेय आहे. आणि मग जर परिमेय आहे तर ती P/Q स्वरूपात मला लिहिता येईल, कारण कुठलीही परिमेय संख्या आपल्याला P/Q फॉर्म मध्ये लिहिता येते. इथे हा 4 मी इकडे नेल, तो डिवाइड झाला. आता इथे ना, इथे प्रॉब्लेम झाला. इथे काय प्रॉब्लेम झाला माहिती का, इथे प्रॉब्लेम असा झाला की √2 मला माहित आहे, √2 ही इरॅशनल नंबरच आहे, हे मला आधीपासून माहित आहे. मग इथे प्रॉब्लेम कसा झाला, की या जे मिळालंय ना मला इक्वेशन, याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड जी आहे ही √2, हा काय झालं? नो मॅम. नो मॅम, काही नाही. बघा √2 ही जी ही लेफ्ट साइड जी आहे ना ती √2 आहे, म्हणजे ती इरॅशनल आहे, हे मला आधीपासून माहित होतं. √2 ही इरॅशनलच आहे, आपल्याला 4√2 इरॅशनल सांगायचे. √2 ऑलरेडी पहिल्यापासून इरॅशनल आहे हे आपल्याला माहित आहे. बघा √2 इरॅशनल आहे लेफ्ट हँड साइड, पण राईट हँड साइड जी ही आहे ना P/4Q, तर ही पूर्ण रॅशनल नंबर आहे ना. P/Q रॅशनल आहे, 4 पण रॅशनल आहे. P/Q ला 4 ने डिवाइड केला रॅशनलच नंबर येणार, रॅशनलला रॅशनलने डिवाइड केला रॅशनल नंबर.
मग इकडे लेफ्ट साइडला इरॅशनल आहे √2 आणि राईट साइडला काय आहे? राईट साइडला कोणती संख्या आहे? इरॅशनल. हा कोणता नंबर आहे? नाही, हा कोणता नंबर आहे? P/4Q काय असणार? इरॅशनल. नाही, इरॅशनल नाही, तो रॅशनल आहे. कारण बघा, तो रॅशनल आहे. P/Q रॅशनल आहे आणि त्याला 4 आणून डिवाइड इथे केला तरी तर रॅशनलच. रॅशनल नंबरला 4 ने डिवाइड केलं, भागाकार केला तर रॅशनलच येणार ना नंबर. जरी फ्रॅक्शन मध्ये आला तरी फ्रॅक्शन पण रॅशनल नंबरच असतात. म्हणजे लेफ्ट साइड जी आहे ती, हा, लेफ्ट साइडला काय आहे? √2 आणि √2 काय आहे? √2 इरॅशनल आहे, आधीपासून आपल्याला माहित आहे. मग इरॅशनल नंबर लेफ्ट साइडला आणि रॅशनल नंबर राईट साइडला आणि मध्ये इक्वल टू आहे. आता एखादा इरॅशनल नंबर आणि एखादा रॅशनल नंबर कधीतरी इक्वल असू शकतात का? मध्ये इक्वलचं साईन आलंय आणि एका बाजूला इरॅशनल आहे, एका बाजूला रॅशनल आहे. नो पण मॅम. एखादा इरॅशनल आणि रॅशनल कधीच इक्वल नसणार, कारण ते एका ठिकाणी येतच नाही. इरॅशनलचा पूर्ण वेगळा सेट आहे, पूर्ण वेगळ्या संख्या. आता इक्वल होतात म्हणजे ते सेम असायला पाहिजे ना दोन्ही नंबर. इक्वल म्हणजे काय? दोन्ही इक्वल असतात म्हणजे दोन्ही सेम आहे. पण एक इरॅशनल एक रॅशनल आणि एक इरॅशनल एक रॅशनल इक्वल असणं पॉसिबलच नाहीये. एक वेळ एक नॅचरल नंबर मधला आणि एक होल नंबर मधला नंबर, एक नॅचरल नंबर मधला सेट मधला आणि W मधला नंबर इक्वल असू शकतात ना, नॅचरल नंबरच्या सेट मधला आणि Wच्या सेट मधला. जसं 5 आहे, 5 समजा असेल तर 5 दोन्ही मध्ये येतो, मग ते इक्वल असू शकतात. रॅशनल आणि इंटिजर मध्ये पण काही नंबर कॉमन आहेत, पण इरॅशनल आणि रॅशनल मध्ये कुठे काय कॉमन आहे? इरॅशनल आणि रॅशनल तर पूर्णपणे वेगळे सेट आहेत. असा कोणता नंबर आहे का जो दोन्हीकडे आहे आणि ते इक्वल होऊ शकतात? नो मॅम. कळलं का? मग हे जे आहे ना, हे मला जे हे इक्वेशन मिळालं ना, हे कॉन्ट्राडिक्शन आहे. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे ते विसंगत आहे. अबाव इक्वेशन जे मिळालंय ना, इज कॉन्ट्राडिक्शन. हे कॉन्ट्राडिक्शन आहे. का कॉन्ट्राडिक्शन आहे? ऍज लेफ्ट हँड साइड ऑफ इक्वेशन, लेफ्ट हँड साइड जी आहे इक्वेशनची इज इरॅशनल आणि अँड राईट हँड साइड ऑफ इक्वेशन इज, म्हणजे जी डावी बाजू आहे ती अपरिमेय आहे आणि उजवी बाजू जी आहे ती परिमेय आहे आणि दोन्ही इक्वल नसू शकतात कधीच. इज रॅशनल. विसंगता मिळालं मला, हे जे विधान मिळालं ना हे विसंगत मिळालं. हे कधीच शक्य नाहीये, कारण दोन्ही साईडला जे संख्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. इरॅशनल आणि रॅशनल कधीच इक्वल नसणार. आणि म्हणून आवर अजम्पशन, आपण जे अज्युम केलं होतं ना मगाशी, काय अज्युम केलेलं? की 4√2 इज नॉट अन इरॅशनल नंबर. हे जे आपलं अजम्पशन आहे, नॉट अन इरॅशनल, हे चुकीचं आहे. मी जे अज्युम केलं होतं ना की तो इरॅशनल नंबर आहे, हे चुकीचं आहे. मग हे जर चुकीचं आहे की तो इरॅशनल नंबर नाही, हे चुकीचं आहे म्हणजे तो इरॅशनल आहे. कळलं की नाही? इज रॉंग, चुकीचं आहे. आपण जे मानलं ना, आपण काय मानलं पहिलं सुरुवातीला? की 4√2 इज नॉट अन इरॅशनल नंबर. हे आपलं अजम्पशन रॉंग आहे. का? कारण तिथून जी सुरुवात केली त्याच्यावरूनच मला हे मिळालं ना कॉन्ट्राडिक्शन. कारण तिथून मी मानलं की 4√2 इरॅशनल नंबर नाहीये, मग तो रॅशनल आहे. रॅशनल आहे तो P/Q फॉर्म मध्ये मिळेल. मग 4 मी तिकडे घेऊन गेली.
हे सगळं कुठून सुरू झालं, जेव्हा मी मानलं की ते इरॅशनल नाही, म्हणून हे सगळं पुढे आपण केलं ना. इरॅशनल नाही म्हटल्यावर तो रॅशनल आपण घेतला. कळते का मी काय बोलते की नाही? यस मॅम. यस मॅम. मराठी मीडियमच्या मुलांना कळलं का? हो टीचर. येस मॅम, कळलं. यस इथे मॅम. तुम्ही लिहायचं की वरील जे विधान आहे ते कॉन्ट्राडिक्शन, म्हणजे वरील विधान हे विसंगत आहे, कारण समीकरणाची जी डावी बाजू आहे ती अपरिमेय आहे आणि उजवी बाजू जी आहे ती परिमेय आहे. म्हणून आपण जे मानलं होतं की 4 वर्गमुळातील 2 ही अपरिमेय संख्या नाही, हे जे आपलं मानलं होतं ते चुकीचं आहे. ते चुकीचं आहे तर काय काय बरोबर आहे? किती इरॅशनल नंबर आहे आपण नाही म्हटलं होतं, ते चुकीचं असलं म्हणजे ती इरॅशनल नंबर आहे. 4√2. Therefore 4√2 is an irrational number. हो टीचर. तुमच्या शाळेत कितवा लेसन चालू आहे? थर्ड. तिसरा? थर्ड. यस मॅम. हो टीचर. अच्छा, सर्ड पुढे आपल्याला सर्ड आहे, ते शिकवू का की तिसरा धडा सर्ड शिकायचा आहे आपण? सर्ड सोपं आहे, तसं काय हे नाहीये, पण त्यात खूप असे कॅल्क्युलेशन आहेत. तुमच्या मनाने काही पण शिकवा. हे कळलं? यस मॅम. म्हणजे थोडक्यात आपण कोणत्याही इरॅशनल नंबरला रॅशनल नंबरने मल्टिप्लाय केलं की जी संख्या मिळते ती इरॅशनल असते. म्हणजे रॅशनल आणि इरॅशनलचं मल्टिप्लिकेशन हे इरॅशनल असतं, हे त्यांना सांगायचं आहे. रॅशनल नसतं, ते इरॅशनल असतं. रॅशनल आणि इरॅशनलचं मल्टिप्लिकेशन. सेकंड पण तसंच आहे, फक्त सेकंड मध्ये दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक रॅशनल आणि एक इरॅशनल दिले, पण आता मल्टिप्लिकेशन नाही दिले. त्या दोघांचं काय दिलेलं आहे? मध्ये काय टाकलंय? मध्ये साइन कसली टाकले त्यांनी? प्रूव्ह दॅट 3 + √5. 3 + √5 म्हणजे याचा अर्थ एक इरॅशनल आणि एक रॅशनल यांची सम, बेरीज, ही सुद्धा इरॅशनल असते. म्हणजे एक रॅशनल नंबर आणि एक इरॅशनल नंबरची बेरीज केली ना तरी सुद्धा तो इरॅशनल नंबरच असतो. मल्टिप्लिकेशन तर इरॅशनल असतं, ऍडिशन पण ऍडिशन सबट्रॅक्शन पण इरॅशनल असतं. हे लक्षात ठेवायचं. हे प्रूव्ह कसं करायचं? सेम तसंच इनडायरेक्ट मेथड वापरायची. सेम तेच जे आपण मल्टिप्लिकेशन साठी केलं तेच ऍडिशन साठी सुद्धा करायचं. इनडायरेक्ट प्रूफ इनडायरेक्ट प्रूफ मेथड वापरायची. समजा की नाही समजा की? हो टीचर. समजलं. हा, 3 + √5 असंच आहे ना? 3 + हे आपल्याला प्रूव्ह करायचंय की 3 + √5 इज ॲन इरॅशनल नंबर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. 3 + √5 इज ॲन इरॅशनल नंबर हे जर प्रूव्ह करायचंय तर इनडायरेक्ट प्रूफ मेथड वापरायची. इनडायरेक्टली प्रूव्ह करायचं. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय? तर हे जे प्रूव्ह करायला सांगितले ते तसं नाहीये असं सपोज मानायचंय. सपोज 3 + √5 इज नॉट, नाहीये तो, ॲन इरॅशनल नंबर, की तो नाहीये इरॅशनल नंबर. मग तो जर नाहीये इरॅशनल नंबर मग तो काय आहे? रॅशनल. रॅशनल. रॅशनल.
therefore 3 plus root 5. बघा काही आलं इथे तरी तुम्ही त्याचं प्रूफ सेम लिहायचंय. आता इथे 3 प्लस रूट 5 आलं, तुम्हाला 4 मायनस रूट 3 दिलं किंवा 7 रूट 5 दिलं आणि प्रूफ करायला सांगितलं तर मेथड सेम, काही फरक नाही. कळलं का? हो टीचर. नंबर काही देऊ दे, नंबर फक्त तो घ्यायचा, तो नाहीये असं मानायचं, मग तो रॅशनल नंबर आहे आणि रॅशनल नंबर आहे तर तो आपण तो काहीतरी असणार ना, जर रॅशनल नंबर आहे तर त्याचं काहीतरी पी अपॉन क्यू फॉर्म असणार. हियर पी अँड क्यू बिलॉंग्स टू आर अँड आय. मग असे आर लिहिले का? क्यू इज नॉट इक्वल टू 0. टीचर आय येतं बिलॉंग्स टू. हे आले ते चालेल. क्यू स्क्रीन नाही दिसत. आता काय करायचं? काय करायचं पुढे ना? इरॅशनल नंबर आहे ना, तो इथेच ठेवायचा. हा रूट 5 इथे ठेवूया आपण. रूट 5 ऑलरेडी इरॅशनल आहे हे माहित आहे आपल्याला, फक्त एक इरॅशनल आणि एक रॅशनलची बेरीज इरॅशनल आहे हे सुद्धा करायचं. आणि हा 3 इकडे घ्यायचा, तो 3 इकडे प्लस आहे, इकडे आला मायनस होईल. मग इथे पण परत तेच मिळालं तुम्हाला, कॉन्ट्राडिक्शन मिळालेलं आहे. कारण ना हे हा इरॅशनल आहे रूट 5, हे ऑलरेडी माहित आहे आपल्याला. आणि इकडे जे एक रॅशनल आणि दुसरा पण रॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन झालं तर तो रॅशनल येणार. दोन्ही रॅशनलच आहेत. पी अपॉन क्यू पण रॅशनल आहे, 3 पण रॅशनल आहे. त्यांचं सबट्रॅक्शन केलं रॅशनल नंबरच मिळेल. एका बाजूला इक्वेशनच्या इरॅशनल आहे आणि दुसऱ्या बाजूला रॅशनल आहे आणि दोन्ही इक्वल आहेत, ते कॉन्ट्राडिक्शन आहे, विसंगत आहे, पॉसिबल नाही. एक रॅशनल आणि एक इरॅशनल इक्वल. above equation is contradiction. Above equation is contradiction. left hand side जे आहे, left hand side is irrational and right hand side is rational. म्हणून ते कॉन्ट्राडिक्शन आहे. म्हणून आपण जे मानलं, अवर अजम्पशन, आपण काय मानलं होतं, आपलं अजम्पशन काय होतं की 3 प्लस रूट 5 इज नॉट, आपण मानलं होतं की तो नाहीये रियल नंबर, सॉरी इरॅशनल नंबर, इज नॉट अ इरॅशनल, नॉट, ते रॉंग आहे. आपण जे मानलं होतं ते रॉंग आहे. नाहीये पण ते आहे. मॅम तुमचा माईक ऑफ आहे.
मॅम काही प्रॉब्लेम येतोय का? टीचर तुमचा माईक ऑफ आहे टीचर, त्यामुळे नाही काही ऐकायला येत नाहीये. आता येतोय आवाज? हो येस टीचर. मॅम. हो टीचर, आता येतोय. मध्येच माईक काहीतरी गडबड करतो. आहे, कळलं का तुम्हाला? कठीण आहे का? नाही टीचर. कळेल ना तुम्हाला. काही दिलं तरी तुम्ही हेच सेम प्रूफ घ्यायचं. इथे नंबर कदाचित बदलतील, रूट मध्ये काहीतरी वेगळं टाकतील, बाहेर काहीतरी 5√3 देतील आणि हे सांगतील की इरॅशनल नंबर आहे, हे प्रूफ करा. कळलं ना? किंवा 7 + टीचर. √7 देतील, काही देऊ शकतो. सेम मेथड वापरायची. आता पुढे तुम्हाला हे नंबर लाईन वर दाखवायचे, ते तर आपण लास्ट इयर शिकलो. √5, √10 नंबर लाईन वर दाखवता येतात का? हे √5 आणि √10 नंबर लाईन वर दाखवता येतात. स्क्रीन दिसते? यस मॅम. नंबर लाईन वर दाखवता येतात का √5, √10? येस. हो मॅम. बघा, √5 तुम्हाला नंबर लाईन वर शो करायचे, तर काय करायचं, इथे एक नंबर लाईन ड्रॉ करायची. मॅम तुमचा माईक ऑफ. टीचर माईक ऑफ आहे. हो येतोय आवाज? टीचर. आता इथे येतोय. आता हा, इथे आता काय करायचं माहिती, असे 1, 2, 3, 4 घेतले ना, की 2 जो आहे, 2 √5 जेव्हा दाखवायचे असतात की नाही, तेव्हा 2 वर असा 90 डिग्रीचा सरळ अँगल काढायचा. 90 डिग्रीचा. तुम्ही स्क्रीन दिसत नाही. कंपास आहे? दिसत नाहीये मॅम. स्क्रीन दिसत नाहीये. एक मिनिट. बर, दिसते आता? नाही टीचर. नाही मॅम. दिसेल. काहीतरी प्रॉब्लेम झालाय रे. काय झालं आता? कधी माईकच नाही झालं, स्क्रीन पण शेअर झाली. आता दिसते स्क्रीन? नाही. नाही मॅम. नो. आणि काहीतरी काय ते मेसेज मला, म्हणजे मला हे येत आहे त्यांचं,
की काही स्क्रीन शेअर नाही होत आहे काय बोला. राहू दे चला, हे आपण नेक्स्ट टाइम बघूया. आपलं तसं पण वेळ 3 मिनिटच बाकी आहे. तुम्हाला येते का वर्गमुळात 5 काढता नंबर लाईन वर? मग तुम्ही हो मॅम. काय करा, √5 √10 आणि √5 दोन. ठीक आहे. टीचर मला नाही जमत. बरं मग आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया, काय हरकत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके टीचर. ओके मॅम, थँक्यू. पण ती 2 गणित तुम्ही ना वेगळी एक काम करा, ती 2 गणित आपण शिकलो की नाही, पहिली 2 त्याच्यामध्ये वेगळ्या संख्या हो मॅम. सोडवा. तिथे वेगळे नंबर घेऊन सॉल्व्ह करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला पण कळेल हो कसं मॅम. ओके solve मॅम. ओके मॅम. करायचं. बाय Bye. मॅम. गुड नाईट. बाय मॅम. होमवर्क काय सांगितले का डबल सांगाल? आपण आता जे सॉल्व्ह केलं की नाही, आपण आता जे सॉल्व्ह केलं ना, तिथे हा, मॅम. नंबर फक्त 4√2 आपण घेतलं की नाही, 4√2 तिथे तुम्ही Yes, ma'am. 5√3 घ्या. तिथे 5√3 घ्या, म्हणजे वेगळा नंबर घ्या. त्यानंतर आपण काय घेतलं, 3 + √5 घेतलं की नाही, तिथे तुम्ही 7 + √7 घ्या, काही घ्या, म्हणजे दुसरे नंबर घ्या आणि ते पूर्ण प्रूफ लिहून काढायचं. ठीक आहे. मी जे दिले ते लिहिलं की नाही तुम्ही, मी जे लिहिलं होतं स्क्रीनवर? येस मॅम, लिहिलं आहे. लिहिलं मॅम. लिहिलं मॅम. ते नंबर घेऊन सॉल्व्ह करायचं. मॅम मी Thank you, जे ma'am. तुम्ही दिलं ते मी ग्रुपवर टाकीन. बरं ठीक आहे. व्हेरी गुड. बाय. बाय गुड टीचर. नाईट. थँक्यू. थँक्यू. मॅम. मैम. हेलो मैम, क्या आप मुझे पिछली मैथ की रिकॉर्डिंग